नमस्कार मी पोट्यो। हे समृद्धी एक्सप्रेस वे वरचा ह्या शेवटलं नागपूरचं टोक आहे, जिथून आपण एक्झिट होतो आणि मग इकडे नागपूरकडे निघतो। तर इथं आम्ही वर्धेवरून आलो आणि वर्धेवरून आल्याच्या नंतर आमची गाडी या की टोल प्लाझावर जशी चालली तर गपकन तो दंड्यावर गेला। आता दंड्यावर गेल्यावर आम्ही गपकन गाडी काढणार आहे भाऊ, तर आम्ही काढली। आम्हाला काय माहित का कोणाच्या त्या फास्टॅग नो दंड्यावर गेला। आता तो दंड्यावर गेल्यावर आम्ही नागपूरला आलो। नागपूरला आल्यावर ह्या दंड्या काही वर गेला नाही, तर ह्या दंड्या वर गेला नाही तर ह्या पोरी म्हणते का सर तुम्हाला पैसे भरा लागते। आता बिचाऱ्या त्या पोरी पैसे भरा म्हणते, तर मी म्हणलं 60 चे 120 भरा लागल। 60च आहे का 80 चे 160 भरा लागल, डबल पैसे भरा लागते कॅश मध्ये। ठीक आहे 240 पडते म्हणते कॅश मध्ये। मग आता मला काय म्हणायचं आहे, आता आम्ही ते डबल पैसे भरते म्हणून पडलं नाही, तर म्हणे ते आता जर मी दंड्या उचलला तर तुमचे पैसे मुंबई पासून कटते म्हणते। आता मला सांगा मुंबई पासून पैसे कटन म्हणजे मी चढलो वर्धेवरून, ठीक आहे, गलती यायच्या सॉफ्टवेअरची यायनं दुसऱ्याच्या, ठीक आहे, यायनं दुसऱ्याच्या गाडीच्या ठीक आहे फास्टॅग हे केला, कॅप्चर केला आणि आमचा दंड्या उचलला। याच्यात आमची काय गलती आहे? आमची गाडी चालली, आम्ही इथं आलो, इथं आल्यावर मुंबई पासून पैसे कटते हा MSRTC चा रूल आहे आणि MSRTC च्या रूल नुसार मुंबई पासून पैसे कटले आणि मला मेसेज येते 3 दिवसानं। म्हणजे एखाद्या घंट्याचे पैसे कटले जरी तर तो 3 दिवसानं कायले मराले पास जाते। ठीक आहे 1400 रुपये कटते मुंबई पासून। ठीक आहे आता हे इथं आल्यावर माया गाडीचा हे धिंगाणा झाल्यावर मला कळलं। MSRTC ले विनंती करतो महाराष्ट्र शासनाले का ह्या नियम बदलवा। ठीक आहे आणि पुन्हा ते असं म्हणते का जर तुम्ही ठीक आहे पावती जरी घेतली असती तरी फास्टॅगनं जर तिनं कापली असते तर मुंबई पासूनच पैसे कटले असते 1400 रुपये। ठीक आहे मग तुम्हाला कंप्लेंट करायला लागली असती मग वापस आले असते। कोण तिथं कंप्लेंट करायला जाते? माझ्या शासनाला विनंती आहे का हे लोकायले लुबाडणं बंद करा MSRTC ला। का तुम्ही जर असं क्रॉस, ठीक आहे क्रॉस जर झालं, ठीक आहे म्हणजे दुसऱ्याच्या फास्टॅगवर इकडला दंड्या उघडला तर हे तुमच्या सॉफ्टवेअरची गलती आहे। तुम्ही त्या पोराले मॅन्युअली ऑर्डर द्या का या नंबरची गाडी ठीक आहे चालली आहे पण हिचा फास्टॅग रीड नाही झाला आहे। ठीक आहे आणि मग त्या पोरानं मॅन्युअली एंट्री केल्यावर मग तो जिथून उतरणार आहे तिथं आपोआप त्याचे तिथून तिथपर्यंत पैसे कटन। तुम्हाला सॉफ्टवेअर तसं बनवता नाही आलं, चोट्टेवून आमच्याकडून कायले पैसे घेऊन राहिले? हरचे पैसे आहे का आमचे? का झाडाला लागले आहे का सरकारले? ठीक आहे आणि 3 दिवस आपले पैसे आमचे पैसे वापरते। तर शासनाला विनंती आहे का हे सॉफ्टवेअर मध्ये तुमच्या दुरुस्ती करा। मॅन्युअली पोट्याले तिथं बटन दाबाचे अधिकार द्या का या नंबरची गाडी क्रॉस, ठीक आहे क्रॉस फास्टॅग रीड करून इथून गेली बा। तर म्हणून ठीक आहे माझं म्हणणं हे आहे का आमची जी गाडी आता इथून आली तर आमचे मुंबई पासून पैसे काढले, ठीक आहे ते दुसऱ्याचा फास्टॅग रीड करून आमच्या इकडला दंडा ओपन केला। आम्हाला वाटलं का आमच्या फास्टॅग हे झाला बा दंड्यावर तो झाल्यावर कोण थांबायला जाते, आम्ही फटकन निघालो। तर याच्यात शासनानं दुरुस्ती करावी। असेच तुमच्या सोबत झालं असेल तर हा व्हिडिओ शेअर करा, महाराष्ट्र शासनापर्यंत गेला पाहिजे। मी महाराष्ट्र शासनाला टॅग करणार आहे, सेंट्रल मिनिस्ट्रीला टॅग करणार आहे आणि ही अशी लोकांची लुबाडणूक यानं थांबवली पाहिजे एवढंच विनंती आहे। ठीक आहे आणि माझे पैसे लवकर वापस करा चोट्टेव। ठीक आहे हे अगाऊचे धंदे बंद करा आणि लोकांना लुबाडणं बंद करा। धन्यवाद। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा F Protect टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन F Protect।